नववर्षाच्या सुरुवातीलाच फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोरीचे एकूण 5 गुन्हे उघडकीस आणून वेगवेगळ्या आरोपींकडून एकूण 5.5 तोळे सोने, एक मोटरसायकल तसेच वाहनाच्या 2 बॅटऱ्या असा 3,19,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये सोलापूर शहरातील एसटी स्टँड येथे प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना स्वरूपाची असल्याने पोलीस आयुक्त सोलापूर शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 सोलापूर शहर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी अंमलदार यांना सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर चोरीच्या गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेट देऊन सदरचे गुन्हे करणारे गुन्हेगारांचे गुन्हे करण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला। त्या अनुषंगाने गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित महिला लकी चौक येथून दत्त चौक मार्गे सराफकट्टा येथे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी जाणार असल्याची बातमी मिळाली। त्या मिळालेल्या बातमीची सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी खात्री करण्यासाठी सदर ठिकाणी सापळा लावून महिला नाम सोनम मंजुनाथ कांबळे, वय 36, राहणार घर नंबर 6/2, सरकारी दवाखान्याजवळ बापूनगर, सेडम रोड, गुलबर्गा, राज्य कर्नाटक ही महिला अंमलदार हिच्या मदतीने ताब्यात घेतले। त्याचप्रमाणे फिर्यादी नामे संतोष तम्मा अलकुंटे यांची मोटरसायकल नंबर MH13BE 2374 ची 1 जानेवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज गेट समोर पार्क केलेली वरील नंबरची मोटरसायकल आरोपी कल्लेश्वर बबरुवान वचने, वय 26, राहणार मुक्काम पोस्ट होळी, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव यास अंमलदार यांच्या मदतीने ताब्यात घेतले। तसेच फिर्यादी नागेश बलभीम हावळे यांचे छोटा हत्ती क्रमांक MH13 CJ 0207 व टाटा जीप क्रमांक MH13 AN 6958 या राहत्या घरासमोर पार्किंग केलेल्या होत्या। सदर गाडीच्या बॅटऱ्या, बँकेटचे कुलूप तोडून आरोपी गणेश उत्तम चव्हाण, वय 37, राहणार 42/10 बुधवार पेठ, सम्राट चौक, सोलापूर यास अंमलदार याच्या मदतीने ताब्यात घेतले। सहाय्यक पोलीस निरीक्षक SS धायगुडे व त्यांच्या तपास पथकाने कौशल्याने वरील आरोपींकडून 3,19,500 रुपये किमतीचा मुद्देमाल असे एकूण 5.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल, 9,500 रुपये किमतीच्या एक्साइड कंपनीच्या 2 बॅटऱ्या असा एकूण 3,19,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील 4 गुन्हे उघडकीस आणले। सदरची कामगिरी डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, विजय कबाडे, पोलीस उपायुक्त सोलापूर शहर, संतोष गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर विभाग 1 सोलापूर शहर, विश्वनाथ सिद्ध, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देशमुख, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस हवालदार प्रवीण चुंगे, अजय पाडवी, अयाज बागलकोटे, अर्जुन गायकवाड, कृष्णात बडुरे, विनोद भटकर, विनोद पुजारी, सुधाकर माने, पंकज घाडगे, अजय चव्हाण, सचिन लवटे, नितीन मोरे, तौसिफ शेख, अमोल खरटमल, शशिकांत दराडे, नागनाथ गुळवे यांनी केली आहे।